श्रीराम समर्थ. एक विषय असा आहे की ज्याचा विचार आपण करू ना तेवढा त्याचा थोडाच तो पडणार आहे. असा विषय म्हणजे स्वच्छता. व्यक्तिगत स्वरूपाचा सुद्धा तो विषय आहे आणि खाजगी किंवा सामाजिक स्वरूपाचाही आणि तितकाच तो व्यापकही आहे. यामध्ये शारीरिक स्वच्छता हा आपल्यासाठी नेहमीचा आणि त्या मानाने किरकोळ विषय आहे. पण कधी आपण मानसिक स्वच्छतेचा विचार केलाय का? कित्येक प्रसंग, बोलणी, अपमान, राग, कटू अनुभव यांचा कचरा आपण मनामध्ये साठवून ठेवतो. पण वेळोवेळी जर आपण मनाची स्वच्छता केली नाही तर हा कचरा कुजून जातो आणि व्यक्तिमत्वाला दुर्गंधी येऊ लागते. म्हणून घरातला कचरा जसा आपण वेळोवेळी बाहेर टाकतो तद्वतच मनाची ही वरचेवर स्वच्छता करायला पाहिजे. मग नाही निर्मळ मन तेथे काय करील साबण, असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. मग हे मन स्वच्छ कशाने होणार? तर नामस्मरण, सकारात्मक विचार, मनन, चिंतन याने मनाची स्वच्छता होते. जसं पाणी शरीराचं स्नान करतं तसं श्रवण, सद्विचारांचं श्रवण हे मनाचं स्नान सांगितलेलं आहे. मग जसं आपण घर अगदी स्वच्छ ठेवतो तसंच आपण सार्वजनिक स्वच्छतेलाही महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छता ही अजिबात नाही आपल्याला दिसत. पण जर प्रत्येकानेच हा जर संकल्प केला तर आपला देशसुद्धा अगदी स्वच्छ भारत जे पंतप्रधानांनी सूत्र घेतलं आहे तसं होऊ शकतो. सार्वजनिकरित्या स्वच्छतेचा संदेश द्यावा लागतोय, स्वच्छतेचे पुरस्कार ठेवावे लागतात, ही खरं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आता समाजामध्ये स्वच्छता करायची, मग त्या समाजामध्ये सुद्धा आपण कोणाची निंदा करणं, व्यक्तिगत टीका करणं, नकारात्मक गोष्टींचा प्रसार करणं ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला ह्या स्वच्छतेमध्येच आणायचे आहेत, म्हणजे त्या टाळायला पाहिजेत. आणि हे आपण काम करताना मुलांवर त्याचा संस्कार आपल्या आचरणातून केला पाहिजे. आणि हे जर केलं तर पुढचे जे नागरिक आपले होणार आहेत मुलं, ते आत्तापासून आचरण करू शकतात. म्हणूनच शरीर स्वच्छ, मन स्वच्छ, विचार स्वच्छ, परिवार स्वच्छ, समाज स्वच्छ अशी स्वच्छता आपोआपच केली जाईल. म्हणून सगळंच निर्मल जर करायचं असेल तर स्वच्छता हा विषय प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.